नमस्कार, मी डॉक्टर आशुतोष जावडेकर. आजच्या बुकब्रोच्या भागात मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. आज माझ्याबरोबर एक खास लेखिका पाहुण्या आपल्याकडे आल्यात आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर उर्मिला चाकूरकर. उर्मिला मॅडम या स्वतः स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. पैठणमध्ये त्यांची जवळजवळ गेले 4 दशकं वैद्यकीय प्रॅक्टिस आहे. मोठा त्यांचा पेशंटचा सगळा पसारा आहे आणि त्या अनुभवांवर आधारित असलेल्या पुस्तकावर आपण आज पुढे एपिसोडमध्ये बोलणारच आहोत. पण तत्पूर्वी त्यांचा थोडक्यात परिचय मी करून देतो. खरं तर महाराष्ट्रातील अनेक रसिकांना त्यांचं नाव माहिती आहे. त्या उत्तम मुळात कवयित्री आहेत. अत्यंत सेन्सिबिलिटी ज्याला एक सामाजिक म्हणतात तशी त्यांच्या सगळ्या लेखनात दिसते, विशेषतः कवितांमध्ये दिसते. आणि त्या फक्त मोठ्यांसाठी लिहित नाहीत तर कुमारवय किंवा जे बालवय आहे त्यांच्यासाठी देखील लिहितात. अग्निशिखा कावेरी हे त्यांचं जे कुमारांसाठीचं नाट्य आहे ना, मला वाटतं ते. आणि ते सगळं हैदराबाद जो सगळा मुक्तीसंग्राम होता त्याच्यावरती खरं तर आधारलेलं आहे आणि त्याचे अनेक ठिकाणी प्रयोग झालेत आणि उर्दूमध्येही त्याचं मला वाटतं भाषांतर झालंय. विठोबा हा जो त्यांचा कविता संग्रह आहे त्याचं हिंदी आणि इंग्रजीमध्येही भाषांतर झालंय आणि अनेक त्यांची आतापर्यंत पुस्तकं देखील आलेत. म्हणजे जितक्या त्यांचा दशकांचा वैद्यकीय व्यवसायाचा अनुभव आहे तितकाच दशकांचा आता त्यांचा लेखनाचाही खरं तर सगळा पसारा आहे. तर अशा मोठा लेखन परिसर असलेल्या आणि मोठा अनुभव विश्व आपल्या गाठीला ठेवून ते लेखन समर्थपणे करत लेखिका आज आपल्यासोबत बुकब्रो मध्ये आल्या. तुमचं उर्मिला मॅडम मनापासून आधी स्वागत करतो आणि आपण आता पुढे जाऊया प्रश्नांत. नमस्कार मंडळी, आज इथे बुकब्रोच्या चोखंदळ रसिकांसमोर संवाद साधायला मला अतिशय मनापासून आनंद होत आहे आणि त्यासाठी डॉक्टर आशुतोष जावडेकरांचे खूप खूप आभार. कारण हे जितकं भन्नाट चाललंय बुकब्रो, तर आय वॉज वॉचिंग द जर्नी सिन्स द बिगिनिंग आणि त्यामुळं त्याच्यामध्ये असं मनापासून झोकून देऊन जे काय चाललंय म्हणजे सर्वांगानी, म्हणजे साहित्य असो, संगीत असो, संस्कृती असो, आयुष्य अगदी भरभरून जगल्यासारखं वाटतं ते एपिसोड्स बघितल्यावर. त्यामुळे आज मला खरोखर आनंद होतो आहे. पहिलाच प्रश्न जो विचारावा असं वाटतो तुमच्या अत्यंत एका चांगल्या पुस्तकाबाबत, हिप्पोक्रेटिसची शपथ या पुस्तकाबाबत, म्हणजे की हे नक्की पुस्तक काय, हे एक तर थोडक्यात तुम्ही आमच्या बुकब्रोच्या प्रेक्षकांना सांगावं. कारण अनेकांनी ते वाचलंही असेल पण अनेकांना माहितीही नसेल ते कदाचित. तर त्याची एक थोडक्यात जर पार्श्वभूमी सांगितलीत की या पुस्तकात काय, तर फार चांगलं होईल. आणि त्याला जोडूनच एक मला प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे त्याच्यात अनेक केसेसचे उल्लेख आहेत आणि बीजी हे त्यातलं जे मुख्य पात्र आहे. तर ती कादंबरी आहे पण त्याचवेळी प्रस्तावनेपासनं मनोगतापासनं सगळीकडे तो आत्मचरित्रपर कादंबरी आहे का किंवा आत्मकथन आहे का, असाही एक नकळत सूर आहे. तर मला एक स्वतः डॉक्टर असल्यामुळे अशी शंका आली की मेडिको लिगल प्रॉब्लेम होऊ नये यासाठी तुम्ही हा कादंबरीचा फॉर्म स्वीकारलात का आणि प्रत्यक्षात ते मात्र सगळं खरंच कथन आहे का, हे मला विचारायचं. शपथ या निमित्ताने थोडस आधी सांगते की ही माझी आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे असं खरोखर आहे. खरं तर हे 24वं पुस्तक माझं आणि पहिलीच कादंबरी. त्यामुळे ती लिहिताना मला असा पेच, तुम्ही म्हटलं तसं पेच होता की ते आत्मकथन म्हणून लिहावं का कादंबरीचा फॉर्म घ्यावा. तर मी त्या तसं चाचपडत बरेच जणांना विचारलं सुद्धा, पण शेवटी मी ठरवलं की माझी प्रॅक्टिस अजून चालू आहे. त्यामुळे त्यातली जी अनेक पात्र आहेत ती अजूनही माझ्या अवतीभोवती वावरतात, तिथले डॉक्टर्स असोत, पेशंट्स असोत. आणि त्यामुळं थोडंसं मेडिको लिगल त्यातला काही प्रश्न येऊ नये म्हणून मग मी कादंबरी हाच फॉर्म स्वीकारला. आणि ग्रामीण भागातल्या डॉक्टरांचे अनुभव हे अतिशय वेगळे असतात. म्हणजे शहरी भागात शहरी भागामध्ये सर्व सुविधा असतात. कारण आम्ही जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा म्हणजे साधारण आता 39वं वर्ष आहे आमच्या हॉस्पिटलचं. तर पैठणला काहीच सुविधा नव्हत्या आणि त्या पार्श्वभूमीवर स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून जाणारी मी पहिलीच, आणि माझे मिस्टर ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहेत, ते तिथले पहिलेच ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट. तर आम्ही जाणून बुजून खेड्यात प्रॅक्टिस करायचं ठरवलं कारण ग्रामीण भागातल्या लोकांना सुविधा काहीच नव्हत्या तिथे. आणि माता मृत्यू दर म्हणजे आपण जे मॅटर्नल मॉर्टॅलिटी म्हणतो, चाइल्ड मॉर्टॅलिटी, इन्फंट मॉर्टॅलिटी, ते खूप होतं. तर म्हणून अगदीच आदिवासी वगैरे भागात जाण्यापेक्षा आपल्या पॉकेटमध्ये असं आहे तर तिथे जायला पाहिजे म्हणून आम्ही पैठण निवडलं. आणि मग तिथं पहिलं सिझेरियन, पहिलं इन्फर्टिलिटी क्लिनिक म्हणजे इंटरनल IUI वगैरे वगैरे, एचएसग्राफी, पहिलं ऑपरेशन, पहिलं सिझेरियन, असं सगळं, पहिली सोनोग्राफी, असं सगळं आम्ही सुरू केलं. आणि त्या म्हणजे अभावातल्या प्रवासाचा
म्हणजे हा जो पुढं पुढं जे अनुभव येत गेले ते इतके दाहक भेदक होते की ते लिहायलाच पाहिजेत असं मला सुरुवातीपासून वाटत असेल. खरंय. पण सुरुवातीला तुम्हाला तर माहिती की आपण जेव्हा नवीन ठिकाणी जातो तेव्हा खूप आव्हानं असतात प्रॅक्टिस सेट करण्यासाठी. तर ती आव्हानं पेलण्यातच माझं सुरुवातीची 14 वर्ष गेली आणि 14 वर्ष असं तुम्ही म्हणताय, बापरे. आणि माझी जी बाड होती लिहिलेली म्हणजे कविता संग्रह होता तो तसाच बाजूला राहिला. मग तो नंतर आला 14 वर्षाचा वनवास आपण काही म्हणायला म्हणजे हरकत नाही. खरी बाळं आधी बाहेर आली आणि मग पुस्तक रूपी बाळं हो, नंतर आली नंतर तुमची, आली. असं म्हणायला पाहिजे. आणि ही माणसं जाणून घेता आली मला, समाजाचे अनुभव आले आणि ते लिहायला वेळच नव्हता सुरुवातीच्या प्रॅक्टिसच्या रेट्यामध्ये. खरंय. आणि म्हणून मग ही कादंबरी यायला खूप उशीर झाला. उशीर झाला. 2022 साली ही कादंबरी. आताच आपल्या सगळ्या मानवी संस्कृतीत बाळ होणं ही फार मोठी, अवघड आणि स्त्रीला नेहमीच आव्हानात्मक तिच्या खरं जगण्याला असलेली गोष्ट आहे. आणि त्याच्यात जेव्हा त्याला सामाजिक कल्पनांची पुटवरती असतात की मुलगाच हवा किंवा हे हवं, हे जे सगळं एक अजून अस्तर असतं, त्यांनी ती मुळात अवघड जी बायोलॉजिक गोष्ट आहे, म्हणजे जैविक पातळीलाही जी अवघड गोष्ट आहे, ती आपण सामाजिक पातळीलाही अधिक अवघड करून ठेवली. आणि त्यात तुम्ही अशा ग्रामीण भागामध्ये जिथे नक्कीच अनेक आव्हानं तुम्हाला या सगळ्या पातळ्यांवर आली असणार, तिथे अनेक केसेस केल्यात. या पुस्तकात आपण अनेक केसेसचे तपशील वाचताना अंगावर काटा येतो. म्हणजे मी स्वतः डॉक्टर असून देखील, मला साधारण एक ते क्षेत्र माहिती असून देखील वाचताना मला असं वाटलं की किती अवघड पद्धतीने तुम्ही हे काम केलंय. जर काही त्यातल्या एक महत्वाच्या तुमच्या केसेसच्या अनुभवांविषयी जे तुम्ही पुस्तकात चितारल्यात त्याविषयी सांगितलं तर चांगलं. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे सृजनाचा अनुभव खूप मोठा असतो स्त्रीच्या आयुष्यामध्ये. आणि जेवढं डॉक्टर त्यामध्ये इन्व्हॉल्व असतो, स्त्रीरोग तज्ञ, त्यावेळेला ते नाट्य जेवढं अनुभवता येतं स्त्रीरोग तज्ञाला ते बाहेर दुसऱ्या कोणाला येत नाही. आणि प्रत्येक प्रसूती मागे स्त्रीरोग तज्ञ ही काही वर्ष तिचं आयुष्य कमी होत जातं किंवा ती स्वतः जिजते. आणि बाळांनी पहिला टॅहा केला की आमचाही श्वास थोडासा निश्वास, जीव भांड्यात पडतो असं म्हणायला हरकत नाही. तर त्या दृष्टीने हे तलवारीच्या धारेवरचं जीणं असतं, कायम सजग आणि अलर्ट राहावं लागतं. तर आणि आपल्याकडचा जो तुम्ही म्हणालात तसं की मुली न होऊ देणे हे त्या काळी खूप होतं की सगळ्यांना मुलगाच हवा होता. आणि अशीच एक केस आली होती की चौथी वेळ होती तिची, 3 मुली होत्या पहिल्या आणि त्या सुरुवातीपासून यायच्या तर दरवेळेला मॅडम तुमच्यामुळे मुलगा तरी, माझ्यामुळे कसं असणार आहे. तर तरी मी त्यांचं पुष्कळ काउन्सिलिंग म्हणजे प्रत्येक व्हिजिट मध्ये करत असे. पण शेवटी ती वेळ आली की चौथी मुलगीच झाली. आणि मी आपली एपिसिओटॉमी म्हणजे टाके दिलेले प्रसूतीनंतरचे शिवून बाहेर येते तोपर्यंत बेबी बाथ देऊन ते बाळ हस्तांतरित केलेलं होतं आजीच्या. म्हणजे ती माहेरी आली होती राजस्थानातल्या सासरमधून ती मुलगी. आणि तिची आजी, मी सूचर देऊन जाते ना जाते तो मी पाहिलं तर ती अशी मान मुरगळून ते बाळ मारायचा प्रयत्न करत होती. तर मी सगळं म्हणजे सोडलं आणि ते आधी ते बाळ हिसकावून घेतलं, रिससिटेट केलं आणि आमच्या सिस्टरच्या हातात दिलं. नंतर त्यांना खूप रागवले, काउन्सिलिंग केलं आणि म्हटलं माझ्याकडे ठेवा तुम्हाला नको असेल तर, इतकं. आणि त्यांना दिलं नाही घरी जाईपर्यंत ते बाळ. म्हणजे पाजायला सुद्धा आमच्या सिस्टरच पाजायच्या दूध वगैरे. पण घरी गेल्यावर तर ते त्यांच्याच हातात जाणार होतं. इतके वेदक अनुभव असे. फारच हा अंगावर काटा आणणारा अनुभव आहे. कधी कधी हा मुद्दा नसतो, सामाजिक नसतो, पण प्रत्यक्ष कॉम्प्लिकेशन डिलिव्हरी मधलीच असतात आणि त्याचीही वर्णनं तुम्ही केली. अशी एखादी सांगता? खरं म्हणजे आता सगळं सुसज्ज गोष्टी असतात हॉस्पिटलमध्ये, शहरी भागामध्ये. तर त्यावेळेला तिथे भूलतज्ञ म्हणजे अजूनही भूलतज्ञांची वानवाच आहे पैठणला. तर त्यावेळेला तर कुणीच नसायचं. तर आम्ही एक प्लासेंटा प्रिव्हिया म्हणजे जेव्हा वर प्लासेंटा जेव्हा गर्भाशय मुखाजवळ असते तेव्हा सिझेरियन करायचं होतं पेशंटचं. ब्लड आणून रिझर्व्ह करून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. नातेवाईकांना सांगून ठेवलं होतं की आता आपल्याला 2 दिवसांनी करायचं आहे, कारण की दिवस भरले नव्हते. मग ते गेले सगळे निघून नातेवाईक रात्री गावाकडे, खेड्यामध्ये. म्हणजे सिझेरियन सांगितलं म्हणून नाही की बाबा वेळ आहे म्हणून. आणि तिच्याजवळ कुणीही नाही, एक छोटी मुलगी फक्त. आणि रात्री तिला ब्लिडिंगचा एपिसोड सुरू झाला. मग रात्री आम्हाला तिला घेणं भाग होतं टेबलावर. पण नातेवाईक नाहीत, कोणी माणसं नाहीत तिची.
ओळखीची, आणि मग आम्ही तिला टेबलावर घेतलं. बापरे. म्हणजे अशाही प्रकारचे अनुभव येऊ शकतात. शकतात सगळ्या. म्हणजे कळा सुरू झाल्यावरती आता आपल्याकडे कसं काळजीनी सासू नवरा सगळे दवाखान्यात ताबडतोब घेऊन जातात, 9 महिने दाखवलेलं असतं. पण अशा पण पेशंट त्या काळी खूप यायच्या की ती म्हणतीये की मला खूप दुखतंय पोटात, तर नवराही लक्ष देत नाहीये, सासूही लक्ष देत नाही. अगं थोडा चहा कर, थोडं माझ्यासाठी अमुक टाक, मग मी मिश्री करते, मग जाऊ, मग नंतर मग थोडस भाजी कर, मग जाऊ, असं होईपर्यंत. आणि खेड्यातून पैठणला यायचंय आणि तो ट्रान्सफर्सला आहे, तो हात खाली आलेला बापरे पेशंट दवाखान्यात येईपर्यंत. आणि रात्री 7ची वेळ गुजारलेली ते सगळं त्यांचं पूर्ण हे होईपर्यंत. आणि ते म्हणाले की नाही नाही तुम्हीच करा सीझर, काय होईल ते हो. मी थोडा प्रयत्न करून बघितला की ते हात मध्ये ढकलून नॉर्मल ते व्हर्शन जे करतात की डोक्याकडून किंवा पायाकडून जर झालं तर मग नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता असते. पण मग ते सगळं सीझर करावं लागलं अत्यंत अभावाच्या परिस्थितीत. म्हणजे ट्रान्सफर्सला हँड प्रोलॅप्स म्हणजे काहीही होऊ शकतं. तर असाही एक अनुभव. सुरुवातीच्या वैद्यकीय प्रॅक्टिसच्या काळात तर पैठणमध्ये नक्कीच काही गोष्टी कमी असतील. तर अशा वेळी कुठली अशी केस काही आली होती का की जिथे आपल्याला ती साधनं अपुरी आहेत हे माहितीये, पण तरी तुम्ही करण्याचा प्रयत्न केलात, किंवा साधनं अपुरी आहेत त्यामुळे करता आलं नाही दुर्दैवाने? रुक्सानाची केस जे पहिलंच प्रकरण आहे त्याच्यामध्ये खरं तर मी ती अभिवाचन करायला गेले. ती कादंबरी प्रभाकर बागले सरांना मी ती पहिल्यांदा वाचून दाखवली. तर त्यांना थोडा दृष्टीचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते म्हणाले वाचून दाखवा तुम्ही, तर मी ती वाचून दाखवायला लागले. तर वाचताना मला परत कड आले ते, म्हणजे इतकं ते भेदक होतं. कारण आणि तो इतका खोलवर रुजून बसलेला अनुभव आहे की आपल्यामुळे एखादी स्त्री मृत्यू पावलेली आहे, मुलगी म्हणा, स्त्री अनुभव फक्त. हो नक्की. कारण ती एक अनमॅरिड म्हणजे मुलगी होती आणि तिला काही लोकांनी गैरफायदा घेतल्यामुळे प्रेग्नन्सी राहिली. त्या बिचारीला इतकी ती वयाने कोवळी आणि इनोसंट निष्पाप की तिला ते कळलंही नाही. आणि पाहता पाहता तो 5 महिन्याचा झालेला गर्भ. आणि मग ते मोकळं करून घेण्यासाठी म्हणून गंगापूरहून पैठणला आलेले. कारण डॉक्टर राघवेंद्र गंगापूरला होते, त्यांचा तिथे प्रचंड पेशंटचा विश्वास होता. तर ते गपचूप करून घ्यायचं असतं की अब्रूला काही धोका नको. तर हे सगळं तुमच्याकडे आले. खर्चही कमी लागेल आपल्या ओळखीच्या डॉक्टरांकडे. तर तिथे असं झालं की दुर्दैवाने त्या अबॉर्शनच्या प्रोसेसमध्ये ती मुलगी DIC मध्ये गेली. DIC म्हणजे डिसेमिनेटेड इंट्राव्हेस्क्युलर कोॲग्युलेशन. म्हणजे रक्त गोठतच नाही, रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि अतिशय रक्तस्राव व्हायला लागतो. दुर्दैवाने ही खूप रेअर कॉम्प्लिकेशन आहे, पण ती नेमकी तिच्यातच झाली. तिची आई आली नव्हती, फक्त वडील आणि मुलगीच आलेले होते. जर माझ्या हाताशी सुसज्ज लॅब असती म्हणजे आणि शिवाय ब्लड फॅक्टर्स ते त्या काळी कुठंच उपलब्ध, इव्हन मेडिकल कॉलेजला सुद्धा उपलब्ध. हो का? अच्छा. म्हणजे होल ब्लड द्यावं लागायचं. पण निदान ते सुद्धा नव्हतं पैठणला. तर समजा ब्लड दिलं असतं फ्रेश तर ती मुलगी वाचू शकली असती. तर हा जो अपराध भाव आहे. आणि कुठलंही डॉक्टर आत्मचरित्र खरं लिहिताना असं लिहू शकणार नाही की माझ्यामुळे ही केस गेली, वाया गेली असं. पण तो अपराध भाव डॉक्टरांच्या मनामध्ये असतोच सल. म्हणजे की कुठल्याही पेशंटचं चांगलं व्हावं हीच कुठल्याही डॉक्टरची भावना असते. किंवा मुद्दामून आपल्या पेशंटचं वाईट कुणी करतंय असंही नसतं. तर एवढा प्रेमभाव, मातृत्व भाव पेशंट प्रती असल्याशिवाय मला वाटतं की कुठलाही डॉक्टर यशस्वी म्हणजे इन द सेन्स आपले पेशंट नीट इलाज करू शकत नाही, ट्रीटमेंट त्यांच्यावर उपाय करू शकत नाही. उत्तरदायित्व हा मला वाटतं त्याला अगदी अचूक शब्द कदाचित असेल की डॉक्टरला जर पेशंट प्रती उत्तरदायित्व वाटत असेल तर ते पेशंटलाही जाणवतं, पेशंटच्या नातेवाईकांना जाणवतं, आणि मगच खरं तर त्याचा वैद्यकीय सगळा पसारा वाढत जातं. पुस्तकाचं शीर्षक खूप वेगळं आहे, हिप्पोक्रेटिसची शपथ. आणि अनेकांना कोण हा हिप्पोक्रेटिस, त्याची काय शपथ हे माहीत नसतं. तर तुम्ही शीर्षकावरही थोडं सांगावं. पण मूलतः त्याचा संबंध खरं तर आहे डॉक्टरनी उत्तम नैतिक आचरण करावं यासाठीची ती खरं कमिटमेंट आहे, शपथ आहे. तर त्याला मला दुसराही तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे शीर्षकाची तो उकल आपण करावी, पण ही नैतिकता आज डॉक्टरांमध्ये तरी सगळ्या उरली आहे का? आणि नुसत्या डॉक्टरांमध्ये नाही, पेशंटकडनंही नैतिकतेची खरं एक अपेक्षा आपण मूलभूत करायला हवी. पेशंटमध्येही ती नैतिकता उरली आहे का? एक्झॅक्टली. हिपोक्रेटिस हा मॉडर्न मेडिसिनचा फादर ऑफ
मॉडर्न मेडिसिन असं त्याला म्हटलं जातं. आणि इसवी सनापूर्वी 460 या शतकामध्ये तो जन्मला. आणि त्यानंतर त्यांनी नियमावली अशी एक घालून दिली डॉक्टरांसाठी की डॉक्टरांनी अतिशय नीतीपूर्वक आपला व्यवसाय करायला पाहिजे. काही विशिष्ट नीतिमूल्यांचं अनुसरण त्यांनी केलं पाहिजे. म्हणजे सर्वप्रथम पेशंटचं हित, म्हणजे अगदी प्रोफेशनल सिक्रेसी असो किंवा आपल्या इतर डॉक्टरांप्रती भ्रातृभाव असो, ह्या सगळ्या गोष्टींची त्या काळात त्यांनी ही शिकवण डॉक्टरांना घालून दिली. आणि प्रत्येक डॉक्टरांनी ही नीतिमूल्य पाळावीत आणि मगच व्यवसायात पदार्पण करावं अशी एक साधारण अपेक्षा असते. आणि म्हणून मला हे शीर्षक सुचलं. खरं तर नाथाघरची उलटी खूण, कारण पैठणचे सगळे अनुभव आहेत म्हणून मला ते शीर्षक देण्याची इच्छा होती. पण पैठणनी मला खूप काही दिलंय, तर म्हटलं असं नको द्यायला शीर्षक. हिपोक्रेटिस मध्ये नीतिमत्ता पण येते, तर म्हणून हे शीर्षक मी कादंबरीला दिलं. आणि आत्ताच्या नैतिकतेविषयी डॉक्टर्स आणि आता सध्या समाजामध्ये असं एक प्रतिमा डॉक्टरांची आहे की डॉक्टर म्हणजे लुटारू, खिसे कापू वगैरे, म्हणजे सार्वत्रिकपणे असा लोकांमध्ये समज आहे. आणि ह्याला कुठेतरी मला उत्तर द्यायचं होतं कादंबरीमधून की डॉक्टरांना किती त्याग करावा लागतो स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये, किती गोष्टी त्यांना सॅक्रिफाईस कराव्या लागतात, किती त्यांना पेशंट प्रती म्हणजे सहिष्णुता असल्याशिवाय पण ते नाहीच करू शकत व्यवसाय. खरं तर हे कुठंतरी दाखवून द्यायचं होतं, म्हणून मग हे शीर्षक तर दिलंच. पण ही नीतिमत्ता, समाजाची जी नीतिमत्ता सध्याची जी खालावलेली मूल्य आहेत ती कुठेतरी डॉक्टरांमध्ये पण पाझरणं स्वाभाविक आहे. जरी काही डॉक्टर्स अनितिमान असले तरी सगळेच डॉक्टर काही तसे नाहीयेत, हे महत्वाचं आहे. आणि त्याचा दुसराच रेसिप्रोकल भाग तुम्ही म्हटल्यासारखं की पेशंटची सुद्धा नीतिमत्ता तशी राहिली आहे का? जुन्या काळी डॉक्टरांना देव समजायचे, पण आता सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन, ह्या सगळ्या गोष्टी, पटकन डॉक्टर बदलणे, गुण आला नाही की नाही बाबा हे डॉक्टर ह्यांना काही कळत नाहीये, किंवा तातडीने काही ऍक्शन्स घेणे, लिगल ह्याच्यात कोर्टात खेचणे वगैरे. तर ही नीतिमत्ता दोन्हीकडून जो रॅपो आहे पेशंट डॉक्टर रिलेशनशिप, ही कमी झालेली आहे. त्यामुळे आणि फॅमिली डॉक्टर ही संकल्पना नष्ट होत चाललेली आहे. त्यामुळे हे कुठंतरी मला अधोरेखित करायचं होतं. तर कादंबरीमध्ये त्याचं सेफ्टी ऑफ डॉक्टर्स हा इश्यू एक झालाय नाही का मला. म्हणजे इथे तर मोठ्या शहरात तर अनेकदा हॉस्पिटलच्या काचाफोडा वगैरे असतच. तुमच्या इकडच्या भागांमध्ये वातावरण आहे, तसंच वातावरण आहे. म्हणजे निशंकपणे पेशंट घेणं आम्ही जसं सुरुवातीच्या प्रॅक्टिसच्या काळात करू शकत होतो तसं नाहीये. आणि सलग 30 वर्ष मी झोपू शकलेली नाहीये रात्र. त्यामुळे 30 वर्ष लक्षात ठेवा काय म्हणतात ते. कारण की ग्रामीण भागामध्ये तुम्हालाच कायम आयुष्यभर ज्युनियर रेसिडेंट सारखं पळावं लागतं आणि कायम अलर्ट मोडवर राहावं लागतं. कोणी असिस्टंट मिळत नाही, ट्रेन सिस्टर्स मिळत नाही, आणि त्यात गायनेकोलॉजिस्ट आणि पेडियाट्रिशियन म्हणजे स्त्रीरोग तज्ञ आणि बालरोग तज्ञ हे दोन काय येतं, ती आई आणि बाळ हे इतकं ते जिव्हाळ्याचं साय असते त्या कुटुंबाची की तिथे अपेक्षा ही बाकी पेशंटच्या तुलनेत डॉक्टर. आणि कादंबरीत एका ठिकाणी लिहिलं पण आहे की जेव्हा राऊंड 2 वाजता उठून आम्ही राऊंड घ्यायला जायचो एमडी करत असताना किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना, त्यावेळेला पेशंटचे नातेवाईक व्हरांड्यामध्ये असे झोपलेले असायचे फरशीवरच, पण ते सुद्धा खूप सुखी आणि नशीबवान वाटायचं की ते झोपू शकतात. असं होतं. लेट्स होप की ही परिस्थिती थोडी बदलेल. You can open a PDF form at any time and easily fill it out by typing text or checking boxes and share it with your colleagues or friends with just one tap. It also offers a variety of handy features such as automatic cropping, text recognition, and more. Smart Office, always at your fingertips. Still using plastic in your kitchen? Your kitchen deserves better. Meet the Ombre airtight containers made from premium borosilicate glass. They are microwave, freezer and dishwasher safe with a tempered glass lid and adjustable air vent. Completely. महत्वाचा प्रश्न उर्मिला मॅडम यांना विचारावा असं वाटतंय की त्या स्वतः एकतर उत्तम लेखिका आहेत आणि त्यांनी एवढी पुस्तकं लिहिली आहेत आणि त्याचवेळी त्या वैद्यकीय व्यवसाय देखील किती झोकून करतात हे तुम्हाला आधीच्या उत्तरांमधून कळलं असेल. दोन्ही गोष्टी, लेखनकला आणि वैद्यकीय व्यवसाय, या प्रचंड श्रमाची मागणी करणार आहे. म्हणजे बुद्धिमत्तेच्या पातळीवर,
शारीरिक अंगमेहनतीच्या पातळीवर म्हणजे अगदी लेखन करताना मागचं तुमचं ट्रॅपेजियस कॅप्युला सगळे मसल टाईप करत असाल तर दोन्ही बाजूचे खरं तर किंवा हातात सगळं जातं. आणि वैद्यकीय व्यवसायात देखील झोपेपासून सगळं आपण बोललो तसे ताण असतात. तर हे 2 रोल्स खरं तुम्ही इतके चांगल्या पद्धतीने सक्षमपणे बजावलेत, अजूनही बजावत आहात. त्याचा कधी दुहेरी ताण नाही का आला? दुहेरी ताण म्हणजे सृजनाचा आनंद तुम्ही म्हटलं तसा असतो, दुहेरी सृजनाचा आनंद असतो. पण ह्या सृजनामागे जी वेदना असते ती दुहेरी तुम्ही म्हणताय तसंच आहे. म्हणजे प्रॅक्टिस करत असताना वेळ काढणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे, लिहिण्यासाठी वेळ काढणं. आणि त्यामुळे झालं काय की खरं तर माझा मूळ पिंड कवितेचाच आहे. पण तसं जरी असलं तरी गद्यलेखनही मला करायचं होतं, हे अनुभव शब्दांकित करायचेच होते. त्यामुळे वेळ न मिळाल्यामुळे हे गद्यलेखन लांबणीवर पडत गेलं आणि सुरुवातीला फक्त कविता असंच होत गेलं, सिरियली कविता संग्रहच येत गेले. आणि म्हणजे एखादं पुस्तक आलं की त्याचं मार्केटिंग करणं, म्हणजे ते बाळणपण झाल्यानंतर पुढे त्या बाळाचं नामकरण, बारसं असो, त्याला नीट तीट लावणं, आंगडं टोपणं, हे काहीही करणं होत नाही डॉक्टर असल्यामुळे. म्हणजे त्याचं मार्केटिंग आहे, पब्लिसिटी आहे, वेगवेगळ्या ठिकाणी सभा संमेलनांमध्ये म्हणा, पाहुणे म्हणून जाणं म्हणा, हे काहीही करणं मला शक्य नव्हतं. किंवा त्या पुस्तकावर काही चर्चासत्र घडवून आणणे किंवा परीक्षणं लिहून आणणे, कुणाशी भेटणे, साहित्यिकांच्या भेटीगाठी, हे काहीही व्हायचं नाही. त्यामुळे पैठण हे इतकं आडगाव आहे की तिथं म्हणजे या गोष्टी अशक्यच होत्या. त्यामुळे तो एक ताण होताच. आणि एक कवितेत मी लिहिलंय की आणि जन्म नव्या दुःखाचा, म्हणजे मुलगी झाली की ती नीट घरी नांदेल का, तिला नीट घर मिळेल का, हा जसा ताण असतो पालकांना, तसंच नवीन पुस्तक आलं की आणि जन्म नव्या दुःखाचा, असं. म्हणजे त्या पुस्तकाचं त्याच्या भाळी काय लिहिलंय पुढे ते काय आम्हाला पालकत्व त्याचं नीट करता यायचं नाही, तो एक ताण होता. दुसरा एक ताण डॉक्टर असल्यावर असा असतो लिहिताना की वैद्यकीय टर्मिनॉलॉजीज आपल्या कवितेत म्हणा किंवा गद्यामध्ये येतात, पण कवितेत त्या घेणं म्हणजे खूप अवघड आहे. तर मग तो ताण पण असतो. एक तर त्याला मराठी अचूक प्रतिशब्दही नाही, सगळ्या लोकांमध्ये किती ऍक्सेप्ट होईल, किती होईल. मग त्या आईला कॅन्सर वगैरे झाल्यावर त्या कवितांमध्ये ते आलंय की म्हणजे कॅन्सरच्या पेशी कशा दिसतील तर डोळे वटारल्यासारख्या, अशा प्रकारे ते घेतलेलं आहे. म्हणजे ही खरं तर प्रतिमा एखाद्या हिस्टोपॅथॉलॉजिस्टला अधिक जास्त प्रतीत होईल, कारण त्यांनी ते बघितलेलं असतं स्वतः. आणि काचेच्या पट्टीवर दिसतायत का माझ्या आईच्या पेशी सर तुम्हाला, कारण ते कॅन्सर आहे का नाही हे निदान करायला माझ्या सरांकडे गेलेलं. अशा प्रकारच्या कविता आहेत काही. क्या बात आहे. मला असं वाटतं की त्यांनी दुहेरी ताणही पत्करला आणि त्याच वेळी त्यांनी दुहेरी निष्ठा देखील ती सांभाळून दिली. या सगळ्याला एक निष्ठा लागते आणि त्यामुळे त्या आता दुहेरी आनंदाच्या इतक्या वर्षानंतर धनी झाल्यात असं खरं म्हणायला. मला महत्वाचा आणि वेगळा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. हे जे पुस्तक आहे हिपोक्रेटिसची शपथ, याच्या मनोगतात तुम्ही म्हटलंय की तुम्ही हे का लिहिलं तर नवीन जे डॉक्टर आहेत, जे तरुण तरुणी आहेत, त्यांना कुठेतरी एक मार्गदर्शन मिळेल, कदाचित पुढच्या स्टेज मागचा शाणा या स्वरूपाचं काय खाचखळगे असू शकतात किंवा त्यातनं एक प्रेरणा मिळेल असा एक तुमचा हेतू आहे, असं तुम्ही लिहून ठेवलं होतं. आणि ते पुस्तक खरोखर तसंही आहे. फक्त मला सतत असं वाटलं की आत्ताची जी विशेषतः जेनझी डॉक्टरांची पिढी आहे, तर यांचं जग आणि तुमच्या माझ्या पिढीचं जग फारच खूपच वेगळं आहे खरं सांगायचं तर ही जी नवीन तरुण पिढी आहे, कधी कधी असं मला वाटतं की तीही विसरते का की सगळ्या बाहेरच्या एक्सप्रेशन बदलल्या तरी वैद्यकीय व्यवसायाचा गाभा तोच राहतो. तो आपल्या आधीच्या पिढ्यांनाही तोच राहिलाय, आपल्यालाही तोच राहिलाय आणि ताणाचं स्वरूपही फार बदलत नाही. सगळं मॉडर्न मेडिसिन आलं, सगळी आयुधं नवी आली, AI आता वापरात आलं, तरी देखील मूळ जे टेन्शन्स आहेत आणि मूळ जे रिलीफ पॉइंट्स आहेत ते सारखे राहतात. या पार्श्वभूमीवर आजच्या एपिसोडच्या निमित्ताने आपले अनेक डॉक्टर देखील प्रेक्षक इथे असणारे तरुण मुलं मुली, त्यांना तुम्हाला काय सांगायला आवडेल, काय मार्गदर्शन तुम्हाला द्यायला आवडेल या निमित्ताने? तुम्ही म्हणालात तसं आव्हानं सध्याच्या जेएनसी डॉक्टर्स पुढची अतिशय वेगळी आहेत. कारण आमच्या काळची आव्हानं वेगळी होती. म्हणजे अभावच होता सगळा, पैशाचा अभाव, वाहनांचा अभाव, म्हणजे कन्व्हेयन्स नव्हतं, ज्ञानाचा अभाव, ह्या सगळ्या, आणि रिसोर्सेसचा अभाव डॉक्टरांसाठी. ह्या सगळ्या अभावातून आम्ही लोकांनी प्रॅक्टिस केली, आमच्या सगळ्याच पिढीच्या डॉक्टरांनी.
आणि ती आव्हानं आणि त्यावेळेला किंवा बरेच वर्षांपर्यंत अभ्यासक्रमामध्ये, वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये असं कुठलाही टॉपिक नव्हता की पेशंट डॉक्टर रिलेशनशिप, त्यांच्याशी संवाद कसा साधावा, पेशंट सायकोलॉजी काय असते, म्हणजे स्वतःचं पीआरओ होणं, पेशंटचं काउन्सिलिंग करणं, ही संकल्पना आधी होती आमच्या काळी. पण आता काउन्सिलर्स उपलब्ध आहेत, आता सगळे रिसोर्सेस उपलब्ध आहेत, आर्थिक सुबत्ता बऱ्यापैकी आहे. जरी म्हणजे पहिल्या एवढा अभाव नाहीये, अभाव असला तरी पहिल्या एवढी आर्थिक विपन्नावस्था नाहीये, पण त्यांची आव्हानं खरोखरच वेगळी आहेत. पण तरीही आता जसं आपण म्हणतो की आपण म्हटलं की हिपोक्रेटिसची जी तत्व आहेत मार्गदर्शक, ती अजूनही तीच आहेत. आणि पेशंट प्रती तुम्हाला सहिष्णुता, सहानुभूती हे असल्याशिवाय तुम्ही पेशंट ट्रीट करूच शकत नाही. हे तर वर्षानुवर्ष राहणारच आहे. पण नव्या पिढीला खास जी आव्हानं पेलावी लागणार आहेत ते आहे एआयचं आव्हान आहे. आता जे पेशंट येतात ते सगळे गुगलवर माहिती गोळा करूनच येतात. सेल्फ डायग्नोसिस, सेल्फ ट्रीटमेंट हे सगळं ते करूनच आलेले असतात. त्यामुळे ते म्हणजे पहिल्यासारखं आंधळेपणाने तर येऊच नाही. तुम्ही म्हटलं तसं डॉक्टरकडे कोणीही तुम्ही म्हणजे माहिती घेऊनच जायला पाहिजे. पण आधीसारखं डॉक्टर देव आहे असं नाही राहिलेलं. पण सुद्धा डॉक्टर हा डॉक्टर आहे असं तुम्ही त्याला जर म्हणजे समजलं तरी पुष्कळ आहे असं मला वाटतं. आणि नव्या पिढीतल्या लोकांना ते आव्हान खूप मोठं फेस करावं लागणार आहे की जे अविश्वासानं समोर येणार आहे. सेकंड ओपिनियन. मला नेहमी असं वाटतं पेशंट्स जेव्हा ChatGPT किंवा गुगलकडे जातात तेव्हा त्यांना त्या माहितीचे खरे देखील पण तेवढे कप्पे मिळतात. पण एक समग्र भान असण्यासाठी तुम्हाला स्वतःला करायलाच लागतं. तुम्ही 10-15 वर्ष अभ्यास करता आणि मग व्यवसायात उतरता. खरंय. कुठेतरी तेवढा म्हणजे आता असं आपण म्हणतो की MF हुसेननी एक रेघ काढली आणि त्याला लाखो रुपये मिळाले. पण त्या रेघे मागे त्याचा किती रियाज आहे. एक तान किशोरी अमोणकरांची त्याच्या मागे किती आयुष्यभराचा रियाज आहे हे आपण जाणून घेतो. शेवटच्या आता टप्प्याकडे जाताना शेवटचे 2 प्रश्न आहेत. त्यातला एक आत्ताच विचारतो की मध्ये मी आता सुलभा ब्रह्मनाळकर आहेत, त्या उत्तम ललित लेखिका आहेत. त्यांचं पुस्तक वाचलेलं आपण बुकब्रो त्याच्यावरही कधीतरी करूया. तर त्यांनी वैद्यकीय व्यवसाय मधनं निवृत्ती घेतली आणि त्यांचा बालरोग तज्ज्ञ म्हणून त्या कराडमध्ये काम करत होत्या आणि त्यांनी अख्खं झाल्यावर त्या म्हणाल्या की आता आपण थांबायचं. कोणी अनेक सल्ले दिले पण त्यांनी ठरवलं की नाही, आता मला सगळं माझं चांगलं चाललं असेल तरी थांबायचं. तुम्हाला व्यक्तिशः मला असं विचारावं असं वाटतं की आता तुम्हाला असं कधी पुढच्या टप्प्यावर असं वाटतं का की आता जी आतली फक्त लेखिका उर्मिला आहे तिला आपल्याला वेळ देण्यासाठी आता प्रॅक्टिस कमी तरी करावी किंवा सोडून द्यावी, का उलट तुम्हाला वाटतं की नाही प्रॅक्टिस करत राहावी? कुठंतरी थोडंसं तुम्हाला स्लो डाऊन होणं आवश्यक असतं. कारण की तुम्ही अहोरात्र 24/7 जर काम करत राहिलात तर मग तुम्हाला स्वतःकडे बघायलाच मिळणार नाही. तर तसं मी स्लो डाऊन आता झालेली आहे. त्यामुळं थोडासा न्याय मी माझ्या स्वतःला आणि लेखनाला देऊ शकते आहे. तर त्यामुळे कुठंतरी थोडंसं तुम्हाला स्लो डाऊन तुम्ही तो बॅलन्स आणलाय ऑलरेडी असं तुम्हाला वाटतं. एक आपल्याला शेवटच्या प्रश्नाकडे जाताना तुम्हाला हे पुस्तक दाखवतो. हे पुस्तक आहे हिपोक्रेटिसची शपथ. हे अनघा प्रकाशनाने प्रकाशित केलंय. एक जाता आता इथे तुम्ही बघाल त्याचं मुखपृष्ठ अतिशय छान आणि मलपृष्ठावरती प्राचार्य डॉक्टर सतीश बडवे यांचं प्रस्तावनेतलाच मला वाटतं तो भाग आहे. त्यांनी प्रस्तावना लिहिली आहे आणि ते माजी मराठी विभाग प्रमुख होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे आणि मोठे साहित्यिक होते. आणि त्यांची प्रस्तावनाही मला आवडली कारण त्यांनी ती नेमक्या शब्दामध्ये वाचकाला एक आधी दिशा प्रस्तावना चांगली देते. तर आय थिंक द रीडर गेट्स रेडी फॉर व्हॉट इज टू कम. आणि तो भाग महत्वाचा आहे कारण या पुस्तकातला पहिलाच तो रुखसानाचा प्रसंगच इतका हलवून टाकणार आहे आणि पुढेही तो अनवरचा वगैरे. तर त्या कुठेतरी बॅकग्राऊंडवर मला वाटतं त्यांनी अनेक वैशिष्ट्य टिपली आहे. पुस्तकाचं प्रोडक्शन म्हणून चांगलं आहे अशाविषयी तर आपण बोललोच आहे. कथनात्मक शैली कशी आहे, त्यात संवाद खूप छान आले. म्हणजे मला असं नाही, तुम्ही नाटक लिहिलंय कधी? एक बालनाट्य लिहिलेलं, पण तुम्ही कधीतरी नाटक पूर्ण लिहू शकता. तर तुमचं डायलॉग ही तुमची फार मोठी पॉवर आणि ऍसेट आहे. कादंबरीला ती लागते आणि ती मला फार चांगली त्यात कथन शैलीमध्ये संवादात्मक कथन शैली हे त्याचं एक मला वैशिष्ट्य वाटलं. दुसरं असं मला वाटतं की रिडेबिलिटी हा अत्यंत महत्वाचा घटक असतो कुठल्याही पुस्तकाचा. म्हणजे खाली वाचकाला ठेवायला नको वाटायला पाहिजे. तर हे पुस्तक नक्की त्या सदरात मोडणार आहे. जरूर हे पुस्तक वाचा. आता मी शेवटचा प्रश्न फक्त त्यांना विचारतोय, पण हे पुस्तक वाचून आणि हा एपिसोड बघून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा की
वैद्यकीय साहित्याची मैफल रंगलेली आहे खरं तर, आणि तुम्हालाही आवडणार, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. शेवटच्या प्रश्नाकडे जातो. एक तर मुळात उर्मिला चाकूरकर यांचं साहित्य हे काही फक्त वैद्यकीय साहित्य या सदरातलं नाहीच आहे. त्या प्रतिशयत लेखिका आणि कवयित्री म्हणून ख्यातनाम आहेत. बालसाहित्य देखील तुम्ही लिहिलंय. तुमच्या आगामी लेखन प्रकल्पांविषयी तुमच्या वाचकांना जे आज बघत असतील त्यांना नक्की जाणून घ्यायचं कुतूहल असणार आहे, तर त्याविषयी तुम्ही सांगावं. आणि एक मी विनंती करणार आहे की तुमचा जो कविता संग्रह आहे विठोबा, तर त्याच्यातली एक छान कविता तुम्ही ऐकून आजच्या एपिसोडची सांगता करावीत. त्यामुळे आधीच मी तुमचे मनापासून आभार मानतो. पैठणवरनं आज मॅडम आल्यात, त्यांचे घरचे सदस्य इथे कॅमेऱ्याच्या मागे आहेत आणि त्या आवर्जून आमच्या आधीच वेळ आम्ही ठरवून घेतली होती, कारण सगळे वेगळं असतो, पण आज हा छान योग जुळून आला. तुम्ही जरूर आलात. मला खात्री आहे की तुम्हालाही हा एपिसोड आवडला असणार आहे. मनापासून तुमचे आभार. आणि तुम्ही या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देऊन एक छान कविता आम्हाला वाचून दाखवून